पदे पाहू दे विश्वव्यापी तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वंतरी संचरू दे तुझा सत्यानंद लोकी भरू दे खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कळवले म्हणू दे हकारी पडू दे घडू दे प्रभु एवढे हे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ग्रामगीता अध्याय 13 ग्राम निर्माण कला। श्री गुरुदेवाय नमः। हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे हे सूत्र ध्यानी ठेवली खरे आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी हे गावीचे लोक विसरले आळसाद्वारे दुर्दैव शिरले दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावा माझी शहरी यंत्राधिके आली गावाची उद्योग कला मेली कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी शहरी गेली गावची बुद्धी शहरी गेली गावची समृद्धी कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तेही गेली गावी उरली मुख्यतः शेती ती कशी बशी चालविली विशेष बुद्धी शक्ती संपत्ती याचा ओघ दुसरीकडे उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वणवण उद्योग धंदे वा शेती कोठून होईल उन्नती गावची हे सर्व जरी लक्ष पुरविती तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चय सर्वासी पोषिती बेकार दिन ढोली नुरे कारण गावीच कच्चा माल ज्यावरी जगता येईल शाल तो गावी पक्का नोहे मनोही हाल गावाचे आमुच्या कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे पिकोनी ते उपाशी त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन शहरावरील राहता अवलंबून काम करावे सर्वांनी उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान शक्ती सामर्थ्य इकडे योजून गावी वाढवावे स्वावलंबन आळस झाडून सर्वांचा जिकडे तिकडे स्वावलंबन प्रेम घरोघरी चालावे काही काम आपुले करोनी दुसऱ्यासी निष्काम मदत करावी मानवांनी घरी मुला बाळांनी राबावे शेती काम धंदे हस्ते करावे बायको पोरा सहितही सुखी व्हावे कष्ट करोनिया हाती उद्योगाचे साधन मुखी राम नामाचे चिंतन हाची धर्म आहे महान गावकरी लोकांचा गावाचा एक एक घटक बनवावा कलावंत सेवक जो आपुले घर सुरेख करोनी गाव शोभवी कष्ट करणाऱ्यांचे जीवन शोभा देते देवा प्रमाण स्वतः स्वावलंबी होऊन सहकार्य करी जो गावाशी पहिले पाऊल घरचा धंदा दुसरे पाऊल दारच्या प्रबंधा पुढे ग्राम सफाईचा छंद लावणी घ्यावे आनंदे असे हे कष्टाचे स्वरूप वाढवीत जावे आपोआप नाना कलांचे देणे रूप कष्टालागी शिकावे कला असे मानवाशी भूषण परी पाहिले जीवनाचे त्यात स्मरण जगावे सुख समाधान धरोनी अंतरी ऐसी असावी सर्व कला नाही तरी वाया गेला प्राणी जन्मला आणि मेला नाहची कलेनेच माणसाची ओळख हे रवी कोण पुसतो आणिक तुम्ही आहात राम की अंक आता कोणी पुसेना जरी असले कोणी धनवान तरी व्हावे त्यांनी कला पूर्ण यातची आहे शहाणपण श्रीमंतांचे नाही तरी घरचे सर्वची बेताल समजेना प्राणी
साठी आणले गाणारे कलावाण देवापाशी आम्हास काहीच कळेना म्हणून बोलविले ऐकणाऱ्यांना त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना आम्ही हसावे पाहुनी काय करावे ऐसी रीती आपणासी नसे ज्याची मती त्यापेक्षा आपणही शिकावी कोणती कला अंगी दुसऱ्याचा राजहंस बरवा आपला असेना का पारवा परी स्वावलंबी करे चारावा बोलवावा प्रत्येकाने अहो जीवनाची एक तरी कला असावी लागते मानवाला तरीच तो मानव शोभला नाही तरी कल्ला जीवनाचा गोड बोलण्याची कला नेटके राहण्याची कला अंग मेहनतीची कला आवश्यक आहे जीवनासी सुंदर लिहिणे अक्षर ओळी स्पष्ट वाचणे पुस्तके सगळी जरा न दिसे टाळाटाळी कोठेही कलावंतांची जीवनात यावा सरळपणा साधा सात्विकतेचा बाणा हृदय निर्मळतेचा निशाणा कलावंतांचा धर्म हा एरवी कला सर्वांनाच येते कले वाचुनी नाही रीते परी तारतम्य पाहिजे तेथे लोकांपुढे न्यावया कष्ट करोनी आपुल्या हाते आदर्श करावे घराते असेल जरी झोपडी ते भासवावी नंदनवन माती मिळवणी घरे बांधली परी चुन्यापेक्षाही सुंदरता आली थोडके पैसे लावणी केली रचना सगळी घराची आपुल्या गावीच विटा केल्या मळकी सुरया ओतल्या भाजल्या कवेलू कुंड्या सहित निर्मिल्या आपुल्या गावी लाकडे तासुनी सरळ केली त्यात सात्विकतेची प्रतिभा भरली गावाच्या सुताराला आली कला आमुच्या गावीच केले हातोडे खिळे ऐरणी कुऱ्हाडी सापडे विळे पावडे कुदड्या शिंके आदी सगळे सामान जीवनाचे दगड फोडूनी फाडी केली सरळ चिरेदार टापुनी छाटली इमारती सबसविता दिसली सुंदर सगळी फळे झाडणी चटई नवार पलंग पायपूस मोठ संदूर सुंदर केले डवरे वखर नव्या धरतीचे कापूस पिंजोनी सूत कातले सुंदर वस्त्र स्वेटर विणले बेरड्या मुसके दोर बनविले जाणे उतारी सहित कोणी केली शेतीची रचना धुरे बंधारे वाफे नाना पाता दिसती सरळ लैना शेती माझी झाडे दिसती ओळी दबद्ध सरळ सुंदर हिरवी शुद्ध घरमालकची करी खुद कामा पुल्या हातांनी घराभोवती बागलेली सांड पाण्यावरी झाडे वाढली फळा फुलांची रोपे वेली भाजीपाला नित्याचा घरातुनी बाहेर दिसेना पाणी प्रवाह कळत कसे आतुनी धूर जात कसे धुरांड्यातुनी गोठ्यात गोमूत्र नसाचे घरा माझी निर्मळपण टापटिपीचे वर्तन प्रत्येक वस्तू ठेविण्याचे स्थान सरळ दिसे पाहताची सर्व वस्तूंची लिहिली नावे सामान घेता नलगे सांगावे घरी येताची दिसते बरवे काय आहे दारासमोर जे जे दिसले ते ते कलेनीच सुंदर सजले आपुल्याच गावी निर्मिले कलाकारांनी जरा न दिसते उसनी रेट परकीयांकडून करविला थाट सामान आणले भरमसाठ परदेशीचे जे दिसले ते आपुल्याच गावीचे अथवा प्रांतीचे देशीचे तेने कौतुकची आमुचे सर्व करती ऐसी घरादाराची सुंदरता आपणची आणावी स्वतः कोणीही डोळे भरोनी पाहता प्रसन्न होती अंतरी ऐसी कला असावी कष्टार्जित स्वावलंबी उद्योगे उन्नत नखशिखात ओजही त्यात जो जीवन जागवी देशाचे कुणाची कला शरीर भुषवी कुणाची घरी टापटीप दर्शवी कुणाची कला गावची सजवी हौसेने आपल्या मानवी कला गाव शोभवी गावाची कला प्रांत जागवी प्रांताची कला देश भुषवी वैशिष्ट्याने ही सर्व कला कुसरी मानवासची साधे बरी परियोजकता असावी अंतरी कलावंत
भगवंतांच्या नाही तरी टोप शिरी विदेशी आणि खांदी वंचा कटीसी मारुतीचे तोंड लंबोदरासी ऐसे होते एकाने दिवाण खाना सुंदर केला पाहताना आनंद झाला परी शौच खूपची बिघडला होता त्याचा परिचय घेणारा आला घरी प्रथमची चढला शौच गृहाभितरी आत पसरली धारची सारी स्वच्छता घरी दिसेना मग पाहिले स्वयंपाक घर कांदे बटाटे यांचे फोतर चुरी आतची राख केलं झाडूही नव्हता लागला पानाचा पीक कोपऱ्यात कपाटा मागे घाण बहुत दोंडोनी बघता सुंदर बिछायत कचरा कागद त्या खाली म्हणे वाहो कलावंत बघा जरा जाऊन यात सारवण झाले नाही 7 दिवसापासून दिसत असे बाकी सगळे केले सुंदर परी एवढ्याची गाल बोट त्यावर ऐसे असो नये अंतर कले माझी कला असावी सर्व निपुण आत बाहेर निर्मळ पूर्ण हात फिरे तेथे लक्ष्मी धावून येते मग या परी कलेने घर सजविले आपुले जीवन सुंदर केले परी गाव असेल बिघडले तरी ते सौंदर्य टिकेना काळ्या शरीरावरी कोड तैसे दिसेल ते कटे धेंड म्हणून गाव करावे आदर्श सुघड कलांनी आपुल्या गाव असावी सेवक मंडळे यांना मुखी राम हाती काम हे कळे अखंड चालविती कामाचे सोहळे ग्रामसेवेसाठी श्रमदानाचे सप्ताह घेऊनी रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी शोषक खड्डे मोऱ्या करूनी सांडपाणी थांबवावे रस्त्या माझी एकाला असती पांघर झाली निमुळती गोखरू काटे झुडपे वाढती सर्व व्यवस्था लावावी डोब साजते पडती डेरे ठीक करावे मार्गी सारे शौचगृहेही नव्या प्रकारे निर्मावी सर्वांसाठी नदी तळ्या काठची स्वच्छता तेथे पार घाट आदींची व्यवस्था उत्पादन वाढवाया तत्वता उपयोग घ्यावा जलाचा गावातील मार्ग विहिरी घरे सुंदर सजवावी पशूंची कुटिरे ठाई ठाई मूत्री घरे नाल्या करणे निर्माण सडकांची या दुतर्फा छान सर्वांनी करावे वृक्षारोपण ढोरे ठेवावे मधामधातून कचरा त्यात टाकावया चहूदिशांनी गाव सुंदर वारे करोत जीवन संचार कोठेही घाण कोणी घर पाहताना न दिसावे घरे मोडकी असतील कोठे सर्वांनी जावे तया वाटे मिळवणी करावे चोखटे हाही आमुचा म्हणून या घरे खिडक्या विण अंधारी कोंदट दमट बसकी सारी गुरांचा गोठा घरा भितरी ऐसे राहून द्यावे गोठे ओठे करावे दुरुस्त कोपरे खंडारे गैरशिस्त राहून द्यावे अस्ताव्यस्त वाकडे तिकडे हे सर्व खानूनी काढावे दोरी लैन धरवणी नव्हे मोकळे चाकडे मार्ग करावे उल्हासावे जनलोका मार्गी नसावा लाकूड गोटा साप दिसाव्या चारी वाटा कोणी अडला असेल करंटा त्यास वळवावे गावाने कुंप काठी गवती शाकार गावी नसावा शक्यतोवर उडवे हुडे पूजा केर भलतैसा न राहू द्यावा फास गवत गंजी कडवा गुड भूस उपरणे अथवा कडवाड कुंभार लावा अग्निकुंड सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या मेली जनावरे कोठेही नेली गाव भरी घाण मांस हाडे आली ऐसे नवाया पाहिजे नेमिली जागा उधळण्या गाडण्याची जेथे तेथे सूचना फलक लाविले पाहिजेत मार्गदर्शक शोभवावेत रस्ते चौक थोरांची या नावानी मार्गावरी अंधार पडे तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे ऐसे करावे चहूकडे कार्यकर्त्यांनी गावी शाळा निर्माण करावी कोंडवाड्याची ही व्यवस्था व्हावी बाजार गुजरी अवश्य असावी सोयीसाठी व्यवस्थित नाही तरी गावी बाजार भरला शिस्त नाही दुकानाला कोणताही माल कोठे ठेवला झाला सगळा कल्लोळ लोक एकमेकास खेटतील काही कांचे खिसे का
संमती नाही समजली चालीरीती माणुसकीची तरुण पाहती भलतीकडे बोल बोलती वेडे वाकडे चालती इकडे पाहती तिकडे तेने धक्के बसती लोका कोणी मध्येच माल उपडती खुंट्या गाडती गाड्या सोडती बकऱ्या गाई मोकाट फिरती मध्येच मांडती मिरच्याही लैन नाही दुकानाप्रती कोणी कोठेही माल मांडती या सर्वांमुळे होते फजिती घेणाऱ्या आणि देणाऱ्यांची त्यात माशांचा अवघा घोळका कोणी म्हणेन कोण ऐक सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका चालत से हौसेने कोणी म्हणेन ऐसे का करतो दुकानदार म्हणे आम्ही कर देतो मग आम्हाला कोण काय म्हणतो सांगा सांगा ऐसे जेते जेते होते दुरुस्त करावे सगळे तेथे प्रेमाने सांगून पाहता सर्वानुमते कोणी हट्ट करीना आपुले जेव्हा जनन ऐकती तेव्हा सभाद्वारे करावी दुरुस्ती सांगून पाहावे सरकाराप्रती दुरुस्त कराया गाव सारे मुख्य आपुली असावी समिती जी सुंदर ठेवील बाजाराप्रती वजने मापे मान जागा पद्धती सर्व चोख करावया सर्वांच्या पिकाची रक्षणा गावी येऊन द्याव्या वानर सेना अशाही कराव्या समित्या संघटना नाना कार्यास्तव सर्वांगीण असावी ग्राम रचना मनोरंजना सहित पुरवाव्या भावना जेणेकरून ग्रामवासियांना आठवणा ये शहराचा व्याख्याने कीर्तने कला पथक वाद विवाद पोवाडे नाटके सात्विक ऐसी नित्य नवनवी करमणूक गावी चालवावी सर्वांनी एक असावा सुंदर बाग त्यात मन स्वास्थ्याचे असावे अंग प्रसन्नता वाढाया नाना रंग वृक्षवेली लता कुंज त्यात क्रीडांगणे पाळणे बालक युगांची प्रसन्नविती मने जाती पातींचे विसरोनी रणगाणे सभोजने चालवावी गावी विश्राम गृह असावे ज्यात पाहुणे उत्साही बलवे सर्वास मुक्त द्वार ठेवावे उतरविण्यासाठी तेथे असावी सुंदर विहीर पाणी पिण्यासी थंडगार वचने असावी तो उद्बोधक सुंदर भिंतीवरी सर्व सुंदर करावा आखाडा मुले बागडती उल्हासे तडतडा आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा गिरवा वया सुंदर मुलांची शरीरे दिसती गुलाब जैसे गोजिरे बागची फुलरे हरे भरे सुपुत्रांचे सुंदर असावे वाचनालय नाना ग्रंथ ज्ञानमय करावया सुबुद्धीचा उदय गाव लोकी काय चालले जगा माझी कळावे गावी सहजासहजी मनोनी वृत्तपत्रे असावी ताजी आकाशवाणी त्यागाई तैसेची असावे हस्तलिखित मासिक अक्षर गावाचे वाया सुरेख लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावी सहज कळावे विचार आणि वृत्त मनोनी फळा असावा चौकात ही जणू ज्ञानेश्वराची भिंत ज्ञान देई सर्वांसी अक्षर शत्रूंना सामर्थ्य यावे मनोनी प्रौढ शिक्षण चालवावे घराघरावरी नंबर द्यावे नाम पाठी लावूनिया गुराढोरांची औषधे जाणती साह्य द्यावे त्या ग्रामीणाप्रती अनुभव नुसते लोकगीताती किती संग्रह त्यांचा करावा गावाचे आरोग्य असावे उत्तम सर्व प्राणी मात्रासी लाभावे क्षेम मनोनी चालवावे आरोग्य धाम गावा माझी आपल्याच गावाची वृक्षवल्ली कंदमुळे आणूनी औषधे केली निसर्ग उपचारासहित तिने पाहिजेत वैद्य चालवावे ऐशा वैद्यांप्रती सर्पादी विषय उतरविती गाव बुजविती हाड जुडविती औषधे ऐसी अनुभवणी जेथे पुरुषांचा दवाखाना तेथे हवी सुतिका गृहांची ही योजना दोहोंची ही आवश्यकता ग्रामजना भासत असे अत्यंत गावचे वैद्य गावच्या सुईनी गावे घ्याव्या तयार करूनी नवनविज्ञान साधने देऊनी सर्वतोपरी गावी असावे पोष्टस्थान त्वरित करावया वर्तमान परस्परांचा व्यवहार पूर्ण पत्रोपत्री चालावया ऐशा सर्वची सुख सोयी लोक करू शकतील निश्चयी स्वावलंबी
करतील जेव्हा सहकार्य प्रत्येकाचा कितीतरी वेळ श्रमशक्ती आणि बुद्धीचे बळ व्यर्थ जात असे ते उपयोगी सकळ गाविता गाव सुखी होई ऐसे गाव होता आदर्श पूर्ण शहराहुनीही नंदनवन सर्वांचे करील आकर्षण सुंदर जीवन तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्नानुभव संमत स्वावलंबी ग्राम निर्माण कला कथित 13वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांनी नामजपास करावे सुरुवात। राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक ग्रामगीत पारायण करता उपस्थित माता भगिनी वरिष्ठ मंडळी बालगोपाल आताच आपण ग्राम निर्माण कला या अध्यायाचे पठण केलेले आहे। या अध्यायावर प्रतीक्षाताई उंबरकर 5 मिनिट वेळ आहे। माझ्या विचारांना आणि जगण्याला कलाटणी देणाऱ्या माझे सर्व संत समाजसुधारक महानायिका यांना मी अभिवादन करते। आवाज कदाचित माझी मांडणी आणि सुरुवात वेगळी असेल असं तुम्हाला जाणवलं असेल आणि नक्कीच ती आहे, कारण एक सामाजिक कार्यकर्ता आहे, समाजचिंतक आहे आणि मला आनंद होतो की मी आज तुमच्यासोबत संवाद साधायला इथे आहे। ग्रामगीता बद्दल आपल्याला त्याचं कौतुक आणि त्याचा अभिमान आपल्याला आहे। अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, व्यक्तीपासून तर समूहापर्यंत, गावापासून तर देशापर्यंत आपण मनुष्याची होत असलेली जडणघडण, व्यवहार, राहणीमान, त्याचा व्यवसाय या सगळ्या संदर्भामध्ये ग्रामगीतेमध्ये नमूद केलेला आहे। आज ज्या अध्यायाचं आपण वाचन केलेलं आहे ग्राम निर्माण कला, तर ही ग्राम निर्माण कला आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की मनुष्याचे जडणघडण आणि संवर्धन आपण जे म्हणूया जिथं होतं ते गाव, जिथं आपलं मूळ असतं। जेव्हापासून मी तुकडोजी महाराजांच्या लेखनाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि हे वाचन जसं माझं पुढे गेल्याने माझ्या लक्षात आलं की जे लिहिलेलं आहे मुळात असं प्रत्यक्षात आहे का, यावर सर्वात पहिले माझा विचार मंथन व्हायला लागलं की खरंच प्रत्यक्षात आहे का। की आज आपण आज मोजरीचा जरी विचार केला, गुरुकुंज आश्रमचा जरी विचार केला
तरी या अध्यायांमध्ये पूर्ण ग्रामगीतेमध्ये आपलं गाव तरी बसतं का, यावर पण मी विचार केला. हे माझं आजोळ आहे आणि मी अगदी लहानपणीतल्या माझ्या सगळ्या सुट्ट्या मी इथे घालवल्या आहेत. त्याच्यामुळे इथलं वातावरण मला माहिती आणि मला खूप आवडतं, रमतं माझं मन इथे. आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये माझा हा शोध थोडासा थांबला, संपला म्हणूयात. आजची 29 मार्च, अगदीच काही दिवसापूर्वी 15, 16, 17 मार्चला मी गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा या गावी गेली होती 10-15 दिवसापूर्वी. आणि तिथे गेल्यानंतर कळलं की ज्या प्रकारचा उल्लेख एका गावाचा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतामध्ये केलेला आहे, त्यामध्ये पूर्णपणे गाव खरं उतरतं. म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा आपण बघतोय की ग्राम निर्माण हे पंचक आहे, ज्याच्यामध्ये ग्राम रचना असेल, ग्राम शुद्धी असेल, ग्राम रक्षण संरक्षण असेल, गोसंवर्धन असेल, हे सगळं तिथे व्यवस्थित होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघटन शक्ती जी मला तिथे आढळली. माझा 3 दिवस आणि 2 रात्रीचा तिथे मुक्काम होता. अगदी आम्ही होतो त्या दिवशी आम्ही 8-10 जण होतो. ग्रामसभा पण होती. आपण किती जण यातल्या ग्रामसभेला जातो मला माहिती नाही, एक पण नाही म्हणतात. तर तिथे ग्रामसभेमध्ये अख्ख्या गावाच्या महिला तरुण हजर होते आणि प्रत्येक स्त्री तिचं मत मांडत होती. बऱ्याच गोष्टी मला समजत नव्हत्या आणि मी त्या माझ्या शेजारी बसलेल्या ताईंना विचारलं की काय म्हणत आहे. तर ते म्हणते की 4 महिला आल्या नाही, निर्णय कसा घ्यायचा. 100% ग्रामसभेला हजेरी असावी हा तिथला निर्णय, आणि म्हणून आमचा निर्णयच होत नाहीये. परत ग्रामसेवा पुढे घावी का असा आम्ही विचार करतोय. त्या गावामध्ये 1800 हेक्टर ती जमीन आहे आणि खूप काही वर्षापूर्वी संघर्ष होता की हे जे आहे पूर्ण वनराई आपल्याला मिळाली पाहिजे, कारण फॉरेस्टचे अधिकारी तिथे हक्क गाजवायचे. तर त्यांनी संघर्ष करून ती पूर्ण जंगल आपल्या ताब्यात घेतलं आणि जे म्हटलं ना की गावाची कला गावातच राहिली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याचा व्यवसाय केला पाहिजे, आर्थिक उलाढाल जो आहे गावात झाला पाहिजे, ते अगदी तिथं होतं. सगळं गाव बांबू लागवडीसाठी जातं, त्याच्यानंतर बांबू तोडणीसाठी पण जातं. त्याची मजुरी प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिशः मिळते आणि बांबू जो तोडला जातो तो विकल्यानंतर त्याचा पैसा ग्रामसभेमध्ये जमा केला जातो आणि तो पैसा ग्राम विकासासाठी वापरला जातो. एकही वस्तू एकही पैसा इकडे तिकडे जात नाही. अशातून त्यांनी ते त्याचं गाव उभं केलंय. त्याची ते युवा मंच आहे. आठवड्याला 15 दिवसाला गावातील प्रत्येक युवक आणि युवती 18 वर्षाच्या वरचे 12 वर्षाच्या वरचे एकत्र येतात आणि चर्चा करतात. युवा मंच आहे तिथे. अभ्यास गट आहे जे की ग्राम निर्माण मध्ये किती महत्वाचे आपल्याला सांगितले आहे. आणि अभ्यास गटामध्ये स्त्री पुरुष एकत्र बसून चर्चा काय करतात तर आपल्या जीवनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करतात. एखाद्याची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल किंवा कोणाचं घर पडलं असेल, ज्यात 73व्या ओळीमध्ये सांगितले की हाची आपला म्हणून आपण हातभार लावला पाहिजे, आपली घरं आपणच बांधली पाहिजे. आणि तिथे जर नवीन एखादा संसार असेल तर बाहेर एकही मजूर बोलवला जात नाही. काही काम असेल तर बाहेरचा मजूर बोलवला जात नाही. गावातलीच लोक ते सगळे काम करतात आणि तो पैसा गावातच ठेवतात. आणि जीवनाला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करतात. मग त्याच्यामध्ये एखाद्याचा आजार असेल, अंधश्रद्धा असतील, अशा गोष्टींवर तेच लोक तिथं चर्चा करून त्याचं समाधान करतात. ग्रामसभेमध्येच न्याय देतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिथे आजही मातीचे रस्ते आहेत, नाल्या नाहीत. का नाही तर निसर्गाने जे आपल्याला पाणी दिलेलं आहे ते तिथेच झिरपावं ही त्याची समज आहे आणि आजही त्यावर ठाम आहे. आणि म्हणून 10-15 फूट खोल सुद्धा त्यांना जमीन खोदावी लागत नाही विहिरीसाठी. पाणी सहज लागतं आणि सांडपाण्याचा निचरा पण त्यांनी अगदी योग्य पद्धतीने त्याच्या बगीच्यामध्ये आणि शेतीमध्ये गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये केलेलं आहे. हे सगळं जे वर्णन आहे हे ग्राम निर्माण कलेमध्ये दिलेलं आहे तुकडोजी महाराजांनी. आणि ग्राम निर्माणाचा पाया काय आहे तर परस्पर सहकार्य. आणि हे सहकार्य काय तर काय असेल ते आपण एकत्रित करू, एकमेकांना कुठल्याही कामामध्ये मदत करू आणि जो निर्णय असेल तर सर्व सहानुभूतीने घेऊ. हे कित्येक गावामध्ये होते भारताच्या माहितीने. आपण ग्रामगीतेचा प्रचार प्रसार करतोय पण त्याच्या अंमलबजावणीचं काय होते याकडे आपल्याला अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्या मेंढा गावातून प्रेरित होऊन 1200 गावांनी
थोड्या प्रमाणात का होईना त्यांच्या गावामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी ते विचार प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत पोहोचून दिलेले आहे. म्हणजे ग्रामनिर्माण केल्यामध्ये तुकडोजी महाराज म्हणतात की असा जर कोणी रडला तर तुम्ही समजावा त्याला की आपलं गाव निर्माण करायचं, तर बाबा जे आपल्याला करायचं आहे त्याच्या विरोधात जाऊन उपयोग नाहीये. एखादा व्यसनाधीन असेल तर त्याला कसं सोडवायचं हे आपलं आहे. आपण त्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून चालत जातो. आज काय होते, आपण व्यक्तिगत आयुष्यामध्ये अधिक गुंतलोय आणि ग्रामनिर्माण हे सार्वजनिक आनंदाचा भाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं की परदेशीची वस्तू आणायची आणि आपली घर सजवायचं, तर काय होतं की माझ्याकडे अधिक चांगलं असावं, माझ्याकडचं काहीतरी वेगळं दिसावं. मग गाव एकजूट कसं राहणार, एकत्रित सारखं कसं दिसणार, हा त्यामागचा गाभा आहे. अगदीच मला 5 मिनिट वेळ दिलेला आहे, तर एवढंच सांगायचं आहे की गाव निर्माण हा सार्वजनिक आनंदाचा भाग आहे. परस्पर सहकार्याच्या पायावर उभा राहतो आणि तो आपण एकत्रितपणे पुढे नेण्याचं आपण सहकार्य केलं पाहिजे. कारण आज लोकशाही आणि जनमानसाचं जे जीवनमान आहे हे जर पुढे न्यायचं असेल तर ग्रामगीता अगदी आज 55 मध्ये निर्माण झालेलं ग्रामगीता 2025 मध्ये आज 27 वर्षाचं झालंय मला बघता, पण अजूनही ते टाकल्या गेलेलं नाहीये. आपण त्याचा वापर करतोय, फक्त कायदा म्हणून त्याला नाव दिलेलं नाहीये, पण आपल्या जीवनाचा तो भाग आहे. तर आपण याला परत आपल्या एकमेकांच्या सहकार्याने पुढे नेऊया आणि शक्य तिथे या ग्रामनिर्माण कलेचा आपल्या जीवनात अंगीकार करूया. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. प्रतीक्षाताई, तुम्ही खूप सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल ग्राम जयंती समितीतर्फे मी तुमचे आभार मानते. त्यानंतर अध्याय ग्राम निर्माण कला दुसऱ्या वक्ते आहे माधुरीताई मेहरे. या 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती. सर्वप्रथम मी उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. परमपूज्यने श्री ब्रह्मलीन वंदनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मातृतुल्य पितृतुल्य आणि माझ्या बंधू भगिनींनो आणि बाळ बोकांनो, आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावी आणि अज्ञान लोकभ्रम आणि सामाजिक जडत्व यामुळे खेड्यातील त्यांच्या जीवनाला आलेली अवकळा हे नाहीशी व्हावी आणि त्यांच्या मरगळलेल्या जीवनात नवीन चैतन्य स्थापन व्हावे म्हणून महाराजांची हे तळमळ महाराज आणि धनधान्य शिक्षण आणि आरोग्य हे सुखसमाधानाने यामध्ये लोक राहील हेच महाराजांच्या जीवनातली अखंड तळमळ होती. हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे हे सूत्र ध्यानी ठेवणीची खरे आपले ग्राम करावे गोजरे. महाराज खेडोपाडी हिंडले पण महाराजांना गाव हे समृद्ध स्वयंपूर्ण कधी कुठेच दिसले नाही. मग महाराज म्हणतात की उद्या खेड्या गावात गेलो तिथे त्यांच्या आळसापणामुळे मला दारिद्र्य आणि गावाची दैनावस्था दिसली. पण मग तिथे लक्ष्मी कशी राहणार? जिथे आळसपणा असतात तिथे लक्ष्मी राहत असते. मग तिथले जे स्वयंरोजगारी जे कलावंत लोक आहेत, जे शिकलेले मंडळी आहे, जे जिथे शहरामध्ये त्यांचे नवीन कारखाने लागलेले आहेत तिथे वोट धरण्यासाठी गेले. मग त्याच्याबरोबर बुद्धी ज्ञान कौशल्य आणि गावातला हा पैसा गेला. मग गावातली शेती आणि उद्योगधंदे हे भरभराट कसे येणार? तर मग त्यातली जे बुद्धिवान आणि कलावान आणि जे सामर्थ्यवान शिकलेली मंडळी आहे त्यांनी जर आपल्या गावामध्ये लक्ष घातले तरच त्यांचे गाव त्यांना पोसू शकेल आणि सर्वांना हातांना काम दिले. कारण का कच्चा माल हा गावातच राहतो पण तो पक्का होत नाही. म्हणून त्यांना त्यांचा भाव हा मातीमोल विकला जातो आणि पक्का माल हा चौपट भावाने घ्यावा लागतो. म्हणून त्यांचे हाल होतात.
मग ग्राम कैसे सुखी व्हावे पिकोमी ते उपाशी, त्यांच्या सुखाचा एकच मार्ग सर्वोपरी स्वावलंबन. मग त्यांचा सुखाचा एकच मार्ग आहे स्वावलंबन. प्रत्येकाने स्वावलंबनी व्हावे, प्रत्येकाच्या हाताला काम यावे. ज्यांना ज्ञान आहे, बुद्धी आहे, ज्यांच्या अंगी कला आहे, त्यांनी गावाची गावातच उपयोगी आणावी आणि घरोघरी काही ना काही वस्तू बनावी. मग गावातले पैसे गावातच उपयोगी आणावे. हाताने काम आणि मुखाने राम हा त्यांचा धर्म आहे. कला ही मनुष्याची भूषण आहे, परी पाहिजे जीवनाचे त्याच स्मरण. जगावे सुख समाधान धरून या अंतरी. कला ही मनुष्याची भूषण आहे, पण ते स्मरणात आणायला हवी. कला हे प्रत्येकाच्या अंगी, कोणाच्या अंगी कमी जास्तपणा आहे, पण ती जोपासायला हवी. दुसऱ्याच्या समोर आपली जे अडलेलं काम आहे ते दुसऱ्याच्या समोर गेलं ते पटकन होत नाही. आपल्या जवळ ते कला असेल तर आपलं ते काम पटकनच होते. कुणाच्या गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंगी मेहनतीची कला आवश्यक आहे जीवनासाठी. कोणाच्या अंगी गोड बोलण्याची कला असते. कोणी गोड बोलून आपली कामं करून घेतात आणि कोणी परखड शब्दात घालून आपले काम हे लोकांसमोर ठेवतात. आता परखड शब्दात जर बोललं तर त्याच्या मनात ते प्रेम नाही का? आहे, त्याच्या मनातही प्रेम आहे. स्त्री ही कलावान आहे. स्त्री ही घराचे नंदनवन करू शकता. स्त्रीमध्ये 64 कला आहे. स्त्रीच्या कलागुणामुळे, कलाकृतीमुळे घराचे नंदनवन होऊ शकते. आणि ती जर घरात स्वयंपाक करत असते तर तिच्या स्वयंपाकामुळे घरामध्ये आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जी येतात. मग आता आपल्या कला हे झाली. आता गाव कसे निर्माण करायचे? महाराजांनी तेव्हा सेवा मंडळ, गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. गुरुदेव सेवा मंडळातून गुरुकुंज हे आश्रम त्यांच्या नमुन्यातून स्थापन केलं. त्यामध्ये त्यांनी झाडे, वेली, झाडे, वेली, वृक्ष हे सगळे लावले आहे. तिथे लायब्ररी स्थापन केली. त्यामध्ये ध्यान देणारे ग्रंथ आणि मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षेचे पुस्तके आहे. अनेक शास्त्रज्ञाची पुस्तके तिथे आणून कित्येक विद्यार्थी तिथे अभ्यास करायला येतात. तिथेच मुलांना कलावंताची जाण व्हावी म्हणून तिथे एक संगीत मंदिर सुद्धा तयार केलेले आहे. छोट्याशा ज्या लोकसंख्या तेव्हा होती तेव्हाच महाराजांनी एक गुरुदेव नगर तिथे वसवलेला आहे. तिथे त्यामध्ये एवढ्या छोट्याशा लोकसंख्येच्या गावात तेव्हा त्यांनी ग्रामपंचायत सुद्धा आणलेली आहे. रस्ते दुरुस्त केले आणि रस्त्याच्या बाजूला झाडे लावली, कचरा कुंड्या ठेवल्या आणि शुद्ध अशी मोकळी आणि प्रसन्न हवा असे असलेले गुरुदेव नवोदय स्थापन केले. त्याच वेळी महाराजांच्या मनात शिक्षणाचा विचार आला आणि त्यांनी शिक्षणासाठी दवाखाने, शिक्षणासाठी कॉलेज आणि दवाखाने उघडले. आणि मग नंतर या गावी मनोरंजनाची काहीतरी सोय व्हावी म्हणून महाराजांनी तिथे कला, कीर्तने, पोवाडे आदी असे तऱ्हेचे नवीन कार्यक्रम, नाटके ठेवण्याची हे केली. महाराज म्हणतात की इथे एक आखाडाही पाहिजे होता. पण आखाडा दुसऱ्याचे आदर्श ठेवून आपल्या इथले मुलं असे सुपुत्र सारखे वाटेल. गावावरील